आता बीडमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते। परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये बदल्या झालेल्या आहेत। केंद्रामधून अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळते। कर्मचारी अधिक असल्याचं कारण देण्यात आलेलं आहे। काही कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बदल्या केल्याची सुद्धा माहिती समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी थर्मल आणि राख चर्चेत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बदल्या केल्याची सुद्धा माहिती समोर येते। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये बदल्या झालेल्या आहेत, काय प्रमुख कारण सांगितलं जातंय? ऋतुजा, आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर परळीची राख आणि ही राखेचं कारण म्हणजे थर्मल हेच प्रामुख्याने चर्चेत आलं होतं। आणि त्यानंतर जे एकंदरीतच वातावरण याची देखील चर्चा झाली होती। मात्र गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर परळीतल्या जे थर्मल पॉवर स्टेशन आहे 250 मेगावॅटचे असे 3 संच परळीत आहेत। एकूण 750 मेगावॅटची वीज निर्मिती परळी संचातून केली जाते। मात्र एक भुसावळला 250 मेगावॅटचा संच उभारण्याचे कारण देत परळीतल्या जवळपास 150 कर्मचाऱ्यांची बदली ही परळीतून भुसावळ येथे करण्यात आलेली आहे। यामध्ये बघितलं तर 12 जणांनी स्वतःहून बदलीसाठी अर्ज केला, तर 82 जणांची बदली ही आता झालेली आहे। एकूण 82 आणि 12 अशा 94 लोकांची बदली आता झालेली आहे आणि आणखी 50 जणांची बदली प्रस्तावित आहे। मात्र एकंदरीतच वातावरण बघता जे 12 जणांनी आपल्या बदल्या करून घेतल्या त्याचं आता या उर्वरित जे 50 लोक आहेत यामध्ये पण काही लोकांनी आपल्या स्वतः बदल्या करून बाहेर करून घेतल्याचं समजतंय। आणि याच अनुषंगाने संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जी चर्चा झाली होती की जे दहशतीचं वातावरण वगैरे जे आहे ते आता कुठेतरी आहे का असं जाणू लागलंय। सध्या तरी ह्याच्या भुसावळ जर कारण देण्यात येत असलं तरी मात्र कारण दुसरंच काहीतरी आहे असं दिसतंय ऋतुजा। आणि विशेष म्हणजे काय की जो परळीतला थर्मल पॉवर स्टेशन आहे हे थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे रोजगाराचं मुख्य साधन आहे जिल्ह्यातलं। या ठिकाणी बरेचसे लोक साधारण 900 कर्मचारी या ठिकाणी सध्या काम करतात। मात्र 900 मधले 150 कर्मचाऱ्यांच्या आता बदल्या भुसावळ येथे झालेल्या आहेत। आता नेमकं कर्मचारी एकशीच आहेत की त्यांनी स्वतः कर्मचारी किती कर्मचाऱ्यांनी आणखी बदल्या करून घेतल्यात याची माहिती आणखी भेटलेली नाही ऋतुजा। मात्र या बदलीची जी चर्चा आहे ती जोरदार होत आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।